नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. x into dy plus 2y into dx. This is equal to 0. तर याच्यामध्ये होमोजिनियस वगैरे किंवा त्याची लागणारी सबस्टिट्यूशन सुद्धा करायची काही गरज पडणार नाहीये. एवढं सिंपल आहे एक्झाम्पल. ह्याला मी पलीकडे पाठवतोय एक टर्म त्याच्यातली. x into dy this is equal to minus 2y into dx. हे y इकडे घेतोय आणि x ला इकडे पाठवतोय. त्यामुळे हे येणार 1/y into dy this is equal to minus 2/x into dx हे असेल. आता याचं इंटिग्रेशन घेऊया. काय बाकीचं y इक्वल टू ux वगैरे असलं काही करावं पण लागणार नाही याच्यात. हे एवढं इझी एक्झाम्पल आहे. इंटिग्रेटिंग 1/y into dy this is equal to minus 2 integration of 1/x into dx this is equal to याचं इंटिग्रेशन येणार log y this is equal to minus 2 याचं इंटिग्रेशन येणार log x. दोन्ही पण लॉग मध्ये असल्यामुळं इकडे log c असं कन्सिडर करा. त्यानंतर हे 2 फक्त वरती पाठवतो इकडं. हे असेल. ह्या दोघांचं लॉग एम प्लस लॉग एम मायनस लॉग एन या पद्धतीने इकडे वापरून घेतोय मी. म्हणजेच हे काय होणार लॉग ऑफ मॉड मध्ये c/x². देअरफॉर दोन्ही बाजूचं लॉग काढून टाका. y इक्वल टू c/x² येणार. म्हणजेच x² इंटू y इज इक्वल टू c. याला इक्वेशन नंबर 1 घेतोय. हे जनरल सोल्युशन. तर याच्यात त्यांनी काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत बघा. x इक्वल टू 2 आणि y इक्वल टू 1. when x इक्वल टू 2 y इक्वल टू 1 ह्या व्हॅल्यूज याच्यामध्ये वापरा. 2 चा स्क्वेअर नंतर y ची व्हॅल्यू 1 आहे. देअरफॉर c इक्वल टू 4. ही व्हॅल्यू परत इक्वेशन 1 मध्ये वापरा. देअरफॉर फ्रॉम 1 x² y is equal to 4. This is the particular solution. या पद्धतीने हे कंप्लीट होईल. नेक्स्ट एक्झाम्पल. x² into dy/dx this is equal to x² plus xy plus y². आता इथं टर्म बघा. इथं पॉवर 2 आहे, इथं 2 आहे, इथं टोटल पॉवर 2 आणि इथं पण 2 आहे. याचा अर्थ हे होमोजिनियस इक्वेशन आहे. मग याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करायचे. फक्त त्याच्या आधी ही एक किरकोळ स्टेप मी इथं करून घेतोय या पद्धतीनं. आता इथं या ठिकाणी बाकीच्या गोष्टी करून घेऊया. दिस इज अ होमोजिनियस differential equation. Therefore, put y equal to ux
डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह त्याची dy अपॉन dx इक्वल टू u प्लस x इंटू du अपॉन dx. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये वापरायची. फ्रॉम 1, therefore फ्रॉम 1 चेंजेस करून घ्या. dy अपॉन dx च्या ठिकाणी हे येणार u प्लस x इंटू du अपॉन dx इक्वल टू y इक्वल टू ux वापरा. x स्क्वेअर प्लस x इंटू ux प्लस u इंटू x त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर हे असेल. तर बघायचं सिम्प्लिफिकेशन. इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स स्क्वेअर आहे, इथं पण एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअर तेवढं कॉमन घ्या त्याच्यातून. एक्स स्क्वेअर कॉमन घेतलं की इथे येणार 1 प्लस यू प्लस यू स्क्वेअर येणार इथे डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर. हे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. हे यू मांडूया पहिल्यांदा आणि मग कॅन्सल करू. यू प्लस एक्स इंटू डी यू अपॉन डी एक्स दिस इज इक्वल टू 1 प्लस यू प्लस यू स्क्वेअर हे असेल. याच्यातलं यू ला यू कॅन्सल होईल. therefore x into du upon dx is equal to 1 प्लस यू स्क्वेअर हे असेल. 1 प्लस यू स्क्वेअरला इकडे घ्या. असेल इंटिग्रेटिंग. आता याचं इंटिग्रेशन घ्या. So this is equal to, therefore हे येणार tan inverse of u. This is equal to हे येणार log x प्लस c. या पद्धतीने येईल. आता इथं फक्त u ची व्हॅल्यू तेवढी वापरूया. सबस्टिट्यूशन काय होतं y इक्वल टू यू एक्स. मग u इक्वल टू काय येणार आहे y अपॉन x. ही व्हॅल्यू इथं वापरा. लॉग ऑफ इथं मॉड टाका तेवढं प्लस हे त्याचं जनरल सोल्युशन आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल सर्व सोडून द्या. त्याच्यात बरंच मोठं कॅल्क्युलेशन करावं लागते. त्याच्यामध्ये परत इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन येते. ए अपॉन फर्स्ट टर्म बी अपॉन सेकंड टर्म हे कंपल्सरी करावंच लागतं. त्या टर्म्स सहजासहजी ऍडजस्ट होत नाहीत. त्यामुळे हे एक्झाम्पल साधारणपणे एक 6 मार्काच्या सुद्धा पुढे जाते. त्यामुळे असलं एक्झाम्पल परीक्षेमध्ये येण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे त्याच्याकडे काही जास्त बघू नका, काही गरज पण नाही त्याची. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. एक्स स्क्वेअर प्लस 3xy प्लस वाय स्क्वेअर इंटू dx मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy दिस इज इक्वल टू 0. हे पलीकडे पाठवतोय. हे असेल. मग याच्यावरून dy अपॉन dx
हे dx इकडे घेतोय, एक्स स्क्वेअर इकडे घेतोय. टर्म सगळी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही इथं जर पॉवर्स जर चेक केल्या तर 2, इथं 2, इथं 2 आणि इथं पण 2 येते. याचा अर्थ हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. याच्यामध्ये तुम्हाला पुट y इक्वल टू यू एक्स करून घ्यावं लागेल. दिस इज ए होमोजिनियस differential equation. Therefore, put y equal to ux, differentiating with respect to x, derivative याची dy upon dx is equal to u plus x into du upon dx हे असेल. Therefore, from 1 आता हे सगळे चेंजेस आपण इक्वेशन 1 मध्ये करून घेऊया. dy upon dx च्या ठिकाणी हे लिहायचं आहे u plus x into du upon dx. This is equal to उजव्या बाजूला x square plus 3x y च्या ठिकाणी ux येणार प्लस y स्क्वेअर म्हणजेच u इंटू x त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय x स्क्वेअर. Therefore, u plus x into du upon dx. This is equal to अंशातून x स्क्वेअर कॉमन घ्या. x स्क्वेअर कॉमन घेतलं की इथं 1, इथं 3u आणि इथं u स्क्वेअर एक्स स्क्वेअर येणार. त्यातलं एक्स स्क्वेअर बाहेर घेतले त्यामुळे हे असेल. मग हे एक्स स्क्वेअर, हे एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. हे असेल. हे u इकडे आणून फक्त सबट्रॅक्ट करा. Therefore, x into du upon dx हे असं 3u मायनस u म्हणजे ते 2u येणार. u स्क्वेअर प्लस 2u प्लस 1 हे असं शिल्लक राहील. Therefore, x into du upon dx equal to u प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार. ते इकडे घ्या आणि हे dx x पलीकडे पाठवून द्या. हे असेल. इथं 1 अपॉन एक्स स्क्वेअरचं पण वापरता येईल. याच्यासाठी काय करावं लागेल बघा. वन अपॉन एक्स याची डेरिव्हेटिव्ह येते मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. त्यामुळं 1 अपॉन एक्स स्क्वेअर याचं इंटिग्रेशन येतं मायनस 1 अपॉन एक्स. तसं तुम्ही इकडे वापरू शकताय. इंटिग्रेटिंग घेऊया याचं इंटिग्रेशन आता त्या पद्धतीनं. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन u प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू du. दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स इंटू dx. इथं बघा बरं काय फॉर्म्युला. हा फॉर्म्युला इकडे डावीकडे वापरा. मायनस 1 अपॉन u प्लस 1 असं शिल्लक राहील. दिस इज इक्वल टू 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन येणार लॉग एक्स प्लस सी हे असेल. बघा लक्ष देते का. तर याच्यामध्ये काही बाकीचं सिम्प्लिफिकेशन तर काही करता येणार नाहीये. आहे असंच आपल्याला हे सोडवून घ्यावं लागेल.
सबस्टिट्यूशन होतं y इक्वल टू यू एक्स, त्याच्यावरून यू इक्वल टू येणार आहे y अपॉन एक्स, ही व्हॅल्यू इथं वापरा. त्यामुळे इक्वेशन मायनस 1 अपॉन येणार y अपॉन एक्स प्लस 1, दिस इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी, हे असे येईल. मग याचं सिम्प्लिफिकेशन, याचा लसावी येणार एक्स, हे एक्स ने इकडे मल्टिप्लाय करा, एक्स प्लस वाय, दिस इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. तेवढं मॉड टाकून घेतोय. हे एक्स वरती पाठवा, मायनस एक्स अपॉन एक्स प्लस वाय, दिस इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड एक्स प्लस सी, ही मायनस टर्म इकडे घेतोय पाठवून. त्यामुळे इक्वेशन लॉग ऑफ मॉड एक्स प्लस एक्स अपॉन एक्स प्लस वाय प्लस सी, दिस इज इक्वल टू 0, हे असं येईल. सो दिस इज द जनरल सोल्युशन. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम नंबर 15, असं इक्वेशन आहे. क्वेश्चन नंबर 2 बघून घ्या, किती फरक आहे तुम्हाला पण लक्षात येते. त्यामुळे हे एक्झाम्पल या क्वेश्चन नंबर 2 सारखं सोडवून टाका. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, सॉरी नेक्स्ट पॉइंट बघा, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, हा एक याच्यातला महत्वाचा पॉइंट आहे. आता त्यांनी टाईप सांगितलेलं आहे, द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द टाईप, असं पाहिजे. याला काय म्हणायचं आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. हे आहे dy अपॉन dx प्लस py इक्वल टू क्यू. समजा हे जर त्याने असं दिलं, dx अपॉन dy केलं, प्लस इथं तुम्हाला घ्यावं लागेल px इज इक्वल टू क्यू, असं घ्यावं लागेल. मग ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही हे कम्पेअर करून घ्यायचं दिलेल्या इक्वेशन बरोबर. मग तुम्हाला ह्याच्यामधून p मिळतो. आणि जर तुमचं हे इक्वेशन असेल तर इथं काय करतात, इंटिग्रेशन ऑफ p इंटू डीएक्स हे फाइंड आउट करून घ्यायचं सेपरेट, आणि ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ p इंटू डीएक्स याला म्हणतात इंटिग्रेटिंग फॅक्टर, आय एफ. हे बघायचं आहे, इज कॉल्ड इंटिग्रेटिंग फॅक्टर. हा फाइंड आउट करायचा, आणि हा फाइंड आउट केला तुम्ही की तुम्ही डायरेक्ट इथे यायचंय आणि ते सोडवायचंय फक्त. त्याला कशा पद्धतीनं आहे बघा, वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे, हे बघा इथे, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू, आणि परत थोडं इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे, इंटू डीएक्स प्लस सी. आणि हे जे काही येईल ते फक्त जोडायचं. त्यामुळे मेथड समजून घ्या काय आहे. ज्यावेळेला तुम्ही हे इक्वेशन घ्याल थोडस वेगळ्या पद्धतीनं, डीएक्स अपॉन डी वाय, त्यावेळेला हे बदलायचं, इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डी वाय येणार त्यावेळेला. त्यावेळेला इथं डीएक्सच्या ऐवजी डी वाय येणार. एवढे चेंजेस त्याच्यामध्ये करायचे. मग इथं त्यांनी दिलेलं आहे बघा, इथं दिले फक्त, इथं त्यांचं चुकलं, इथं इथं पी एक्स पाहिजे, मग हे असेल. हे बघा इथं दिलेलं आहे बघा, आणि वायच्या ठिकाणी इथं पण बदल होईल, इथं वायच्या ठिकाणी एक्स येणार, एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू, या पद्धतीने येईल. एक दोन प्रॉब्लेम झाले की लक्षात येईल तुमच्या, काही फार काय असं खूप काही वेगळा प्रकार आहे किंवा काय असं काही नाहीये, सिंपल आहे. बघूया आपण त्याच्यातले एक एक्झाम्पल. नेक्स्ट एक्सरसाइज सुरू करूया. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, dy अपॉन dx
प्लस वाय अपॉन एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 3. So this is a linear differential equation. Comparing with, ह्याला कंपेअर करून घेऊया आपण आता. या फॉर्मॅट मधलं इक्वेशन आपण मगाशी लिहिलेलं होतं. dy अपॉन dx प्लस पी वाय दिस इज इक्वल टू क्यू असं आहे. मग याच्याशी जर कम्पेअर केलं तुम्ही तर पी इक्वल टू, बरोबर, याच्यातलं वाय सोडून द्या, ते काय येणार 1 अपॉन एक्स येणार, आणि क्यू इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 3 हे असे येणार. आता मला फाइंड आउट करायचं आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर. हा इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजेच काय आहे, ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डीएक्स असं येणार. आता तिथं पी ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन एक्स, हे असं येईल. आता हे सोडवायचं आहे तेवढंच. देअरफॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू ई रेस टू 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन येणार लॉग एक्स. इथं ई आहे, इथं बेस नाहीये म्हणजेच तो बेस ई आहे. हे जर दोन्ही इक्वल असतील तर हे सगळंच काढून टाकायचं आणि इथे येणार एक्स येणार. हे जे पहिलं इक्वेशन आहे मी त्याला इक्वेशन नंबर 1 लिहितोय. आता या पहिल्या इक्वेशनचं सोल्युशन, द सोल्युशन इज द रिक्वायर्ड ते जे रिक्वायर्ड सोल्युशन आहे ते कशा पद्धतीने आहे बघा. y इंटू ब्रॅकेट इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू dx प्लस c. त्यामुळे ठराविक काही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवाव्या लागतील. इंटिग्रेटिंग फॅक्टर कोण आहे, त्याचं रिक्वायर्ड सोल्युशन काय येतं, हे सबस्टिट्यूट तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे, एक्स आहे. त्यामुळे इथे येणार y इंटू एक्स इज इक्वल टू क्यू वरती लिहून ठेवलाय बघा. क्यू आहे एक्स स्क्वेअर मायनस 3. त्यानंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर एक्स असेल. देअरफॉर एक्स वाय इक्वल टू, ह्या एक्स ना आत मल्टिप्लाय करून घ्या आणि इंटिग्रेशन सेपरेट पण करून घ्या, काय अडचण नाही. असेल. त्यानंतर ह्याचं आता इंटिग्रेशन काय काय येतात टर्म्स बघा. ते येणार एक्स रेस टू 4 काय आहे तो फॅक्टर, एक्स क्यूब आहे का एक्स स्क्वेअर आहे. एक्झाम्पल बघूया, बहुतेक इथं माझं चुकलंय बघायला. एक्स क्यूब आहे बरं का. ठीक आहे, मी आता एक्स स्क्वेअर न सोडवलंय. तुम्ही या पद्धतीनं एक्स क्यूबचं सोडवून बघा. थोडस पाठीमागे आन्सर जरा वेगळं मिळेल तुम्हाला थोडस. इथं इथं फक्त तुम्हाला एक्स रेस टू 5 अपॉन 5 असं मिळेल. इथं पण चेंज होईल. इथं काय येणार बघा बरं, 3 एक्स स्क्वेअर अपॉन 2. नाही, ह्याच्यात काय चेंज होईल असं वाटत नाही. होणार ह्याच्यामध्ये चेंज, हे बरोबर येईल. पण ही टर्म मात्र तुमची थोडीशी वेगळी येईल. ठीक आहे, असू दे, काय फारसा फरक नाही पडणार. मी उदाहरण वेगळ्या पद्धतीने लिहून घेतलेलं आहे. हे एक्स वाय तेवढं फक्त इकडे पाठवा, फायनल आन्सर येईल तेच. म्हणजे एक्स रेस टू 4 अपॉन 4 मायनस 3 एक्स स्क्वेअर
अपॉन 2 minus xy plus c is equal to 0. This is the जनरल सोल्युशन. थोडं दिसायला कमी यायला लागले असा त्याचा अर्थ होतोय. ठीक आहे, बघू पुढं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. cos square x into dy upon dx plus y. This is equal to tan x. आता याच्यामध्ये dy upon dx सेपरेट पाहिजे, म्हणजे त्याला पुढं काय प्रोडक्ट मध्ये वगैरे काय नको, एवढं लक्षात ठेवा फक्त याच्यामध्ये. हे बघा, पहिलं अगदी इझी होतं डायरेक्ट, त्यामुळे झालंच ते. पण इथं cos square x नको आहे मला. cos square x न पूर्ण इक्वेशनला डिव्हाइड करून घ्या, म्हणजे इथं dy अपॉन dx होणार प्लस इथं येणार y अपॉन cos square x. दिस इज इक्वल टू tan x अपॉन cos square x हे असेल. सिम्प्लिफिकेशन, therefore dy अपॉन dx प्लस 1 अपॉन cos square म्हणजे sec square x इंटू y, आणि 1 अपॉन cos square ला मी इथं sec square x इंटू tan x असं करून घेतोय. पुढे बघू आपण काय करावं लागते, काय चेंजेस ते बघू. आता इथं याला कम्पेअर करा. दिस इज अ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द टाइप, तर इथंच घेऊन टाकू ते आपण dy अपॉन dx प्लस py इज इक्वल टू q. याच्याशी कम्पेअर जर तुम्ही केलं तर तुम्हाला p ची व्हॅल्यू मिळेल इथं p इक्वल टू, हे y सोबत जे आहे ते p sec square x, त्यानंतर उजव्या बाजूला जी काही टर्म आहे ते सगळं q. असेल. मग ह्याच दोन महत्वाच्या व्हॅल्यू आहेत. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर तयार करूया. Now integrating factor equal to if is equal to e raised to integration of p into dx. Therefore integrating factor e raised to इथे येणार sec square x into dx, म्हणजेच हे काय येणार आहे e raised to tan x हे असेल. Required solution is, त्याचं सोल्युशन लिहूया, म्हणजे तो जो फायनल फॉर्म्युला आहे तो आता आपल्याला माहिती पाहिजे. y into integrating factor is equal to integration of q into integrating factor into dx plus c. हे फक्त चुकवून देऊ नका, dx dy थोडासा गोंधळ होईल, आणि एक दोन वेळा वापरून झालं की बऱ्यापैकी तयार होऊन जाईल ते. Therefore y equal to integrating factor आहे बघा, e raised to tan x. दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये q ची व्हॅल्यू आहे sec square x इंटू tan x, आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहायचा आहे पुढे, तो आहे e raised to tan x इंटू dx प्लस c. आता याच्यामध्ये हा जो इंटिग्रेशनचा जो पार्ट आहे तर याच्यामध्ये तेवढं आपल्याला फक्त सबस्टिट्यूशन करावं लागेल. सो पुट tan x इक्वल टू t, कारण हे tan x आहे, हे tan x आहे, sec square x dx dt मध्ये निघून जाईल.
put tan x equal to t, differentiating with respect to t. tan x ची डेरिव्हेटिव्ह येणार sec square x into dx upon dt. t ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. Therefore, sec square x dx is equal to dt. आणि ह्याला इथे इक्वेशन नंबर 2 लिहितोय. वरती 1 लिहिलं नसेल तर लिहून ठेवा. नाहीये लिहिलेलं, ह्याला आपण 1 कन्सिडर करू. आता ह्या 2 मध्ये चेंजेस होतील. Therefore, y into e raised to tan x, this is equal to, the इंटिग्रेशन मध्ये फक्त ह्या इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूशन करायचं आहे, हे पण लक्षात ठेवा. tan x साठी t लिहायचं आहे, t इंटू e रेस टू t इंटू dt प्लस c. तर इकडं व्हेरिएबल एक्स दिसते, इकडं टी दिसते, असं लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही. किंवा हा एवढाच पार्ट I1 वगैरे कन्सिडर करून सेपरेट सोडवून घ्या. पुढच्या एखाद्या उदाहरणामध्ये आपण तसं पण कम्प्लीट करून देऊया. Therefore, y into e raised to tan x हे असेल. इथं दुसरा काही पर्यायच राहत नाही, बाय पार्ट्स वापरावं लागेल. एल आय ए टी ई हे अल्जेब्राइक आहे, एक्सपोनेन्शियल आहे, सिक्वेन्स बरोबर आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस मेन इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन असेल प्लस सी. Therefore, y into e raised to tan x, this is equal to इथं t e raised to t minus याची डेरिव्हेटिव्ह 1 येणार, 1 into इंटिग्रेशन ऑफ e raised to t, याचं इंटिग्रेशन परत e raised to t येणार प्लस c. Therefore, y into e raised to tan x, this is equal to t into e raised to t minus e raised to t प्लस c हे असेल. आता ह्याला सबस्टिट्यूशन ई रेस टू टी कॉमन घेऊया, थोडस अजून सिम्प्लिफिकेशन करून घेऊ आपण. त्यातून ई रेस टू टी कॉमन घेतलं तर इथं शिल्लक राहील टी मायनस 1 प्लस सी. आपण सबस्टिट्यूशन काय केलेलं आहे बघा, पुट टॅन एक्स इक्वल टू टी केलं हे बघा. तेच आता फक्त टीच्या ठिकाणी टॅन एक्स तेवढं वापरा. Therefore, y into e raised to tan x, this is equal to e raised to tan x into bracket tan x minus 1 plus c. हे आहे असं ठेवलं तरी पण चालेल, पण इथं e raised to tan x आहे, इथं पण आहे. अजून थोडस सोडवून घेऊया, एकच मिनिट फक्त. e raised to tan x into tan x minus 1 आणि ही टर्म इकडे घेतोय. असेल सगळ्या टर्म एकाच बाजूला घेतलेल्या आहेत. इथं ई रेस टू टॅन एक्स आहे, इथं ई रेस टू टॅन एक्स आहे, ते पण कॉमन घ्या. म्हणजे टॅन एक्स मायनस 1 सॉरी मायनस वाय प्लस सी, दिस इज इक्वल टू 0. तुम्ही फायनल आन्सर या पद्धतीनं पण लिहू शकताय. दिस इज द जनरल सोल्युशन.